नमस्कार, आपण पाहतात गरुड झेप न्यूज। सोयगाव तहसील परिसरात कथित अवैध गौण खनिज उत्खनन सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। अवैध उत्खनन रोखण्यासाठी तहसील प्रशासनाने भरारी पथकाची नियुक्ती केली होती, मात्र या पथकाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे। मोहोळाई, तिळका, बोरमाळ तांडा, सातगाव चौफळी तसेच इतर अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे। त्यामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे। या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते संदीप इंगळे आणि दिलीप शिंदे यांनी 3 जून 2026 रोजी आमरण उपोषण सुरू केले होते। उपोषणादरम्यान तहसीलदार सौ मनीषा मेने जोडतड यांनी लेखी आश्वासन देत नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे सांगितल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे। मात्र आश्वासनानंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अवैध उत्खनन करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। या आरोपांबाबत तहसील प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही। मात्र या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई होणार का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष आहे। गरुड झेप न्यूज प्रतिनिधी विशाल बिंदवाल, सोयगाव। माझं नाव संदीप रामदास इंगळे। मी 3 जून 2026 रोजी तहसील कार्यालय येथे उपोषणाला बसलेलो होतो। त्या दरम्यान की त्यावेळेस गेल्या काही 5-6 वर्षाच्या कालावधीपासून जो माझा संघर्ष आहे की तो सोयगाव तालुक्यामधील जास्तीत जास्त महसूल हा शासनाला जमा व्हावा, सोयगाव तालुक्यामध्ये होत असलेलं उत्खनन कुठंतरी थांबावं, होत असलेला भ्रष्टाचार याच्यावर कुठंतरी अंकुश बसावा, यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करीत आहोत। परंतु की मला प्रत्येक वेळी फक्त आणि फक्त लेखी आश्वासन तारीख पे तारीख मिळालेली आहेत। आणि त्या संदर्भात मी 2025 मध्ये ज्यावेळेस उपोषण केलं होतं त्यावेळेस मला लेखी आश्वासन दिलं होतं की त्यावेळेस देखील सांगितलं होतं की 15 दिवसामध्ये आम्ही तुमच्या सर्व मागण्या निकाली काढू। परंतु 15 महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतर सुद्धा तहसील प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नव्हती। मग त्या संदर्भात आम्ही 3 जून 2026 रोजी ज्यावेळेस उपोषणाला बसलो, माझे सहकारी दिलीप भाऊ शिंदे आणि मी, तर त्यावेळेस आम्हाला लिखित आश्वासन दिलं होतं की ज्या ज्या ठिकाणी उत्खनन झालेलं आहे त्या ठिकाणचे आम्ही 15 दिवसामध्ये पंचनामे करू आणि पंचनामे करून संबंधित तलाठी, मंडळाधिकारी, महसूलचे जे कोणी संबंधित अधिकारी असेल यांच्यावर कारवाई करू। परंतु त्या संबंधित ठिकाणी कोणत्याही या 12 दिवस उलटून गेले तरी देखील अद्यापपर्यंत कोणत्याही ठिकाणी कारवाई झालेली नाही आहे। आम्हाला लिखित आश्वासन दिलं होतं की सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे ज्या ठिकाणी चिमणापूर पाझर तलावामधून उत्खनन झालं होतं की त्या ठिकाणी गट नंबर 258 मध्ये बोजा चढवण्यात येईल की ज्या प्लॉटिंगचा याच्यावर मुरुम टाकलेला आहे त्या ठिकाणी देखील अजून बोजा चढवलेला नाही। तलाठी यांना विचारले असता ते म्हणता आम्हाला पत्रच मिळालं नाही। महसूलचे अधिकारी यांना विचारले असता ते म्हणता आम्ही तलाट्यांना पत्र पाठवलेलं आहे। नेमकं कोणाकडे कोणतं पत्र गायब होतं आहे हे अद्यापपर्यंत आमच्यापर्यंत कळालेलं नाही। संबंधित तक्रारींच्या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, त्यानंतर मुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्यापर्यंत देखील तक्रारी केलेल्या आहेत। आपले सरकार या पोर्टलवर देखील आम्ही तक्रारी केलेल्या आहेत। परंतु आमच्या अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्यामुळे आम्ही पुढे काही दिवसामध्ये अजून तीव्र स्वरूपामध्ये आंदोलन छेडणार आहोत। धन्यवाद सर। संदीप भाऊ इंगळे 100% अपंग असून आज मोहोळाई ते सोयगाव जवळपास 40 किलोमीटरचा ते रोज प्रवास करत आहेत। त्यांच्याकडे GPS कॅमेऱ्याद्वारे काढलेल्या शूटिंग आहेत, तरी संबंधित अधिकारी काय झोपा घेण्याचे काम करतायत का? एवढं उत्खनन चालू आहे। गरुड झेप न्यूज, धन्यवाद।